मला माहित नाही, मला माझं घड्याळ हवंय. अरे भावा, कुठे एवढा लोड घेती? हरवलं घड्याळ तर हरवलं. आता इंद्रा सरांचं काय आपल्यासारखं आहे का की एखादी वस्तू हरवली तर 1 महिना त्याच्यासाठी वाट बघा, किराणातल्या 2 गोष्टी कमी करा. अगे त्यांच्याकडे खोऱ्यानं पैसा आहे, ते असले 2 डझन घड्याळ घेतील विकत. अरे नाही गोट्या. काय इंद्रा सरांकडे पैसे नाहीत का? पैसे आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे घड्याळ घ्यायला? अरे घड्याळ घ्यायला काय प्रॉब्लेम नाहीये. अगं मग प्रॉब्लेम काय आहे? ते घड्याळ त्यांच्यासाठी स्पेशल होतं, त्यांच्या आईने त्यांना दिलं होतं. आता बोल. हा, इमोशनल मॅटर आहे म्हणजे. आता ना मला हेच कळत नाही की मी त्यांना फेस कसं करू. मला फॅक्टरीत जाऊशीच वाटत नाही गोट्या. अगं मला सांग राणे, हे सगळं काय तू बळनं केलंय का? चुकून झालेली गोष्ट आहे ही. बघ चेन पण बसली. चला. उचक्या भावा, लय स्ट्रॉंग सिग्नल आहे, काहीतरी डेंजर होणार आहे. अरे मी इंद्रजित सरांचं घड्याळ हरवलं, याच्यापेक्षा काय डेंजर असू शकतं? अहो साहेब, शी बघा, शी त्यांची पोरगी राणी. हिला विचारा की कोण आहे ते? हे पिगमी बँकेचा अधिकारी आहेत. बुवासी जा विचारायला आल्यात. नमस्कार, मी गोरे. कुठे आहेत अशोक बुवा कापसे? त्यांनी कालची गोळा केलेली पिगमीची रक्कम अजून बँकेत भरलेली नाहीये. ते जरा प्रॉब्लेम झालाय सर. हो, पण ते कळवणार कोण? बँकेचं असं म्हणणं आहे की बँकेची पिगमी त्यांनी हडप केली आहे. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना बाहेर. काय सांगताय काय साहेब? तरी म्हणतोय तिने 1 रकमीत 2 महिन्याचं भाडं मला आणून दिलं कसं? हिनं भाड्याची जुळणी केलीच कशी? म्हणजे असं लुटायची कामं करताय सवय? आत्ता ध्यानात आलं माझ्या. कमला का काय बी बडबडू नको. तुला मी कालच सांगितलं की हे पैसे कामगारांनी सगळ्यांनी मिळून दिलेत. आणि तुला बुवांची परिस्थिती काय माहित नाही का? अहो सर, माझ्या वडिलांवर हल्ला झाला, त्यांना लई मार पण लागलाय. ते पैशाची चोरी झाली सर. आता अहो साहेब, तुम्ही इथं? हो. आता तुम्ही काल गोळा केलेले पिगमीचे पैसे बँकेत भरले नाहीत म्हणजे मला यावंच लागणार ना. कुठे आहेत ते पैसे? द्या माझ्याकडे. आता कसं सांगू साहेब तुम्हाला? अहो चोराने माझा पाठलाग केला आणि सगळेच पैसे लुटून नेले घेऊन. असे कसे लुटून नेले? आणि तुम्ही बँकेला ताबडतोब का कळवलं नाही? अहो साहेब, डोक्याला लागलं ना बुवांच्या, त्यामुळे थोडं विसर पडला असेल, त्यामुळे सांगायला उशीर झाला. समजून घ्या ना साहेब. हे असं चालणार नाही. आणि हे बघा अशोक बुवा, ते पैसे ही तुमची जबाबदारी असते. त्यामुळे गुंडांचं कारण सांगून तुम्ही हात झटकून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या पैशाची भरपाई करून द्यावी लागेल. हो साहेब, सगळे पैसे भरायला लागतील? नाही म्हणजे बुवांना एकट्याला भरायला लागतील? हो. अरा, डोक्यावर काय पडले? 7.5 मागं लागली यांच्या. हो, असं कसं म्हणता साहेब? हा, असं कशी भरपाई करून देणार आम्ही? अहो ते पैसे चोरीला गेलं तर त्यांची काय चूक आहे? हा, आणि आमच्याकडे नाहीत पैसे, नाही देऊ शकत आम्ही भरून. मग मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. हा करा करत साहेब. ही त्यांची लेक आहे की नाही? हिचं कायद्यावर लई प्रेम आहे आणि पोलिसांनी ह्यांना चांगलाच इंगा दाखवल्याशिवाय जमणारच नाही. हो कमला का, आमचं आम्ही बघून घेऊ काय आहे ते. तुम्ही मध्ये बोलू नका. बोलणार आहे मी. काय करणार आहेस? सुरेखा, अगं तू कशाला कुणाच्या नादी लागते? मी बोलतोय ना. साहेब, आता बोलून काही होणार नाही. आणि मला सांगा, तुम्ही ते कधी पैसे बँकेत भरणार आहे? बाहेर लोकांना कळलं त्यांचे पैसे जर बँकेत भरलेच नाहीत तर मग बँकेची बदनामी होईल आमच्या, आणि आम्हाला ते परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही ते पैसे भरून टाका. अहो साहेब, आजच्या दिवस मला मुदत द्या. उद्या येऊन भेटतो बघा मी ऑफिसला. तुम्ही आत्ताच चला आणि आमच्या ब्रांच हेडशी बोलून घ्या. सर, तुम्ही बुवांची परिस्थिती जरा समजून घ्या. अहो मेडिकल रिझन आहे, त्यांना डोक्याला लई मार लागलाय. ते असं घराबाहेर जाऊ शकत नाही. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय. पण ते उद्या तुम्हाला नक्की भेटायला येतील.
आणि तोपर्यंत लागलं तर मी येते ना तुमच्या अधिकाऱ्यांना भेटायला. ठीक आहे, फक्त आजचा दिवस. पण उद्या नाही आलात तर आम्हाला कारवाई करावी लागेल. पोलीस केस सुद्धा होऊ शकते. नाही नाही साहेब, बुवा कधीच कोणाचे पैसे डुबवणार नाहीत. तुम्ही विश्वास ठेवा त्यांच्यावर. ठीक आहे, येतो मी. काय ग, हे साहेब स्वतः आले होते का तू घेऊन आली होतीस त्यांना? ए राणे, मी काय बी बोलत नसतोय तसलं. ते मला पत्ता विचारत होतं तर सांगायला नको का? उगा मला काय बी बोलू नका. हे कमला का? ए राणे, अगं जाऊ दे, नको त्याच्या नादी लागू. जा आपलं तू कामाला लवकर. तुम्ही चला घरात आराम करा. उचक्या वाढत्यात म्हणजे हे फक्त वादळ होतं, अजून चक्रीवादळ याचं बाकी असणार. अडिक बाईसाहेबांची गाडी. इथे राहते. बाईसाहेब भाऊ, तुम्ही असं वस्तीवर आलाय, काय काम होतं का? नाही म्हणजे आम्हाला सांगायचं ना, आम्ही आलो असतो तिकडे. हो, तुम्ही कशाला तसदी घेतली? कामच इतकं महत्वाचं होतं ना, म्हणून मला स्वतःला यावं लागलं. या मुलीला भेटायचं होतं ना. काय झालं मॅडम? कळेल, लवकरच कळेल. काय झालं? बरं झालं तू एकटीच नाहीयेस इथे. तुझ्यावर घाणेरडे संस्कार करणारे तुझे आई वडील पण इथेच आहे. खरं तर ह्यांनाच जाब विचारायला पाहिजे. मॅडम, राणी, बाईसाहेब काय काम होतं का आमच्याकडं? अहो या ना घरात. हवंय, बसा की तुम्ही, मी चहा करते. चहा आम्ही आमच्या बंगल्यातल्या स्टोर रूम मध्ये पाऊल ठेवत नाही, कारण तिथे घाण असते. आणि तुम्ही तर तुमच्या घाणेरड्या घरात. जर तुम्ही तुमच्या घरातल्या स्टोर रूम मध्ये जात नसाल ना, तर जरा जा. कारण जर तुमच्या स्टोर रूम मध्ये घाण आहे म्हणजे तुमच्या घरात घाण आहे. ती साफ करायची जबाबदारी बी तुमचीच आहे. आणि तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, ते तुम्ही मला बोला. माझ्या आई वडिलांना काय बोलू नका. का? खरं ऐकायची लाज वाटतेय? या घरात चहा प्यायला बोलवताय ना तुम्ही आम्हाला?